ते 8 लाख रुपये जे वाचलेत ना, हे मला काही माहिती नव्हतं. हे त्या ग्रुपचे लोक आहेत. मी तर यांना माहिती नाही, मला ते माहितीच नाहीये कोण आहेत ते. मी फोनवर केलेलं काम आहे ते. 100%. आजही मला ते पेशंटही माहित नाही, ते बिचारं वारलं. मला त्यांचं कुटुंब माहित नाही. 8.5 लाख रुपये वाचवलेले आपण त्यांनी हो 100. एका फोनवर. 8.5 लाख रुपये अपोलो हॉस्पिटल नाशिक. आणि त्या मुलीसाठी गावानं वर्गणी काढली होती असं मला आहे ना हो. फोनवर सांगण्यात आलं हो, होतं. आणि जर त्या त्या मुलीसाठी ग्रुप आहे. गावानं पैसे काढले होते तर जेवढे पैसे सांगितले होते तेवढे गावानं जमा केले होते. आता त्याच्या पुढे परत त्यांनी 8.5 लाख रुपये मागितल्यावर माझं टाळकं गेलं फिरून. आणि मी म्हटलं मी येतो आता तिथे. पण मी येतो म्हणण्याच्या आतच त्यांनी पाहिलं भावेंना काही बोलवू नका त्यांनी म्हणजे. डिस्चार्ज करून दिला. तर ही आहे ना सत्शील चारित्र्याची ही दहशत आहे. सत्याची ही दहशत आहे. ही संविधानाची दहशत आहे. ही या देशाला संविधानानं दिलेला जो कायदा आहे त्या कायद्याची दहशत आहे. ही लोकशाहीची दहशत आहे. ही जनताच मालक असल्याच्या जाणीवेची दहशत आहे. आणि ही ज्याला कळली त्यालाच कळली. आता हा 58 किलोचा देह होता, हा 54 किलोचा झालाय. रोज रात्रंदिवस काम करून करून. पण 54 किलो असा किंवा 110 किलो असा त्यांनी काही फरक पडत नाही. ये जिगरा आहे ना, जिगरा ओके चाहिए. आता हमारे काय म्हणतो ना आपण, मेरे जमीर में दम आहे, ते कोणतं वाक्य आहे माझं त्या ह्याच्यावर लिहिलेलं. हमारी जरूरत है कम है इसलिए हाँ, हमारी हमारी जरूरत है कम है इसलिए हमारे जमीर में दम है. म्हणजे आम्हाला शरीराची सुद्धा जरूरत नाही फार मोठ्या, बरोबर. आणि आम्हाला फार चांगल्या कपड्यांची जरूरत नाही. हमारी जरूरत है कम है इसलिए हमारे जमीर में दम है, और जमीर में दम है इसलिए 8.5 लाख रुपया बचता है लोगों का. भावे खुद के लिए कुछ नहीं करता और ना करेगा, और जिस दिन करेगा उस दिन मरेगा म्हणून और खुद साहेबांचे भरेगा. आम्ही खूप खूप मोठे प्लॅन आहे.